सर्वांना सर्वप्रथम स्वामींच्या प्रकट दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी स्वामींसाठी वटवृक्षाचे झाड बनवले होते आणि त्याचाही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर इथे मी वटवृक्षाचे झाड बनवण्यासाठी इथे माझ्याकडे अगरबत्तीचा स्टँड होता, त्याचा वापर केला आहे आणि इथे एक काठी उभी केली आहे आणि तारा असतात त्याही जॉईंट करून घेतले, म्हणजे आपल्याला पानं लावताना ती व्यवस्थित लावता येतील आणि त्याच्या फांद्या वाकड्या तिकड्या असं करता येतील, म्हणजे त्याला एक नॅचरल लुक येईल। इथे मी वडाचा खोड बनवण्यासाठी ब्राऊन कलरच्या पेपरचा वापर केला आहे आणि तो नंतर त्या अगरबत्तीच्या स्टँडला गुंडाळून घेणार आहे, म्हणजे आपलं व्यवस्थित खोड असं दिसेल। त्यानंतर इथे मी पानं बनवण्यासाठी ग्रीन कलरचा पेपरचा वापर केला आहे। सर्वात प्रथम मी पानाचा शेप एका पेपरवर काढून घेतला, त्यानंतर कात्रीच्या साहाय्याने कट करून घेतला आणि जशी आपली कट केलेली पाने ती ग्लू गनच्या साहाय्याने मी एक एक पान व्यवस्थित चिटकून घेतले, कारण तार बारीक होती त्यामुळे त्याला दोन दोन पाने चिटकवणे शक्य नव्हते, म्हणून मी एक एक पान विरुद्ध दिशेने चिटकवत गेले। त्यानंतर झाडाला लाईट लावण्यासाठी माझ्याकडे इथे एक काचेची बॉटल होती, त्याच्या आतमध्ये थोडेसे लाईट होते जे सेलवर असतात, ती लाईट मी काढून घेतली आणि ती झाडाला लावली, त्याच्यामुळे त्याचा लुक खूप छान वाटतोय। त्यानंतर आपल्या ह्या पूर्ण तारेला पानं चिटकून झाले, त्यानंतर असा लुक दिसतो झाडाचा। त्यानंतर त्या पानांना मी वडाच्या पानासारखा शेप येण्यासाठी आणि छान दिसण्यासाठी इथे निऑन कलरचा ग्रीन कलरचा वापर केला आहे आणि ते ब्रशच्या साहाय्याने आपल्याला पेपरवर कलर करून घ्यायचे। त्यानंतर मी पानांना थोडासा येलो लुक येण्यासाठी ब्रशला टिचकी मारून थोडंसं स्प्रे करून घेतलं आहे पानांवरती। तर इथे मी स्वामींची मूर्ती घेतली आहे, त्यालाही कलर करून घेणार। दरवर्षी मी स्वामींच्या मूर्तीला असाच कलर करते, ॲक्रेलिक परमनंट कलर असतात त्यांनी कलर करतो, म्हणजे आपण ज्यावेळी अभिषेक करतो त्यावेळी त्याचा कलरही जात नाही आणि मूर्तीही छान दिसते। अशा प्रकारचे वटवृक्ष बाजारात खूप प्रमाणात आले आहेत, ते सहज आपण विकतही घेऊ शकतो, पण आपण जी कोणतीही वस्तू आपल्या हाताने बनवतो, श्रद्धेने भक्तीने मनापासून करतो, ती गोष्ट स्वामींपर्यंत पोहोचतेच आणि ती गोष्ट आपण स्वामींसाठी केली आहे यातही वेगळाच आनंद असतो। तर आजच्या स्वामींच्या प्रकट दिना दिवशी मी अशी छान अशी तयारी केली होती। दोन्ही साईडला रांगोळी काढून घेतले, मध्ये चौरंग ठेवून स्वामींची जी आपण वस्त्र बनवले होते किंवा ते आसन आणि लोट बनवले होते त्याचाही मी व्हिडिओ बनवला आहे, जर तुम्ही पाहिला नसेल तर तोही पहा, आणि तेही मी चौरंगावर मांडून आजच्या दिवशी पूर्ण झाले। तर स्वामींसमोर आज एकच प्रार्थना करते, सद्गुरूंनी आम्हा सदैव त्यांच्या कृपाछत्राखाली असून द्यावे, ही स्वामीचरणी विनम्र प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। तर सर्वांना श्री स्वामी समर्थ।